नमस्कार, आज मला आलेली आहे 1 kg मिक्स फ्रूट केकची ऑर्डर आणि हा कस्टमाइज केक आहे। कस्टमरला एकदम रिअल फ्रूट्स पाहिजेत आणि खूप सारे पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे। मग त्यानुसार मी काय केले, असे खूप सारे फ्रूट्स घेतले आणि ते स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले। त्याची चव आणखी वाढण्यासाठी त्यामध्ये 2 ते 3 चमचे कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे। खरंच तुम्हाला जर अशी ऑर्डर आलेली असेल ना, तर एकदा अशा प्रकारे कंडेन्स मिल्क वापरून केक तयार करून बघा, खूपच टेस्टी लागतो। आता शुगर सिरप बनवताना मी थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये मिक्स फ्रूट क्रश जो येतो तो वापरलेला आहे, त्यामुळे स्पॉन्जची चव खूपच वाढते। आता हा 1 kg साठी मी 8 इंचाच्या टिनमध्ये केक स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे। आता त्याची वरची लेयर कट करून घेऊ आणि 3 समान लेयर करून घेऊ, म्हणजे त्याची एकदम डेकोरेशन सुंदर असं आपण तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे मी 3 लेयर कट करून घेतलेले आहेत। केक बोर्डला थोडीशी व्हिप क्रीम लावून घेतली। पहिली लेयर लावून घेऊयात। आता याला शुगर सिरपने सोक करून घेऊयात। मला जेव्हा पण फ्रूट केकची ऑर्डर आलेली आहे तेव्हा मी फ्रूटचा क्रश वापरून, म्हणजे जसा मँगो क्रश, पायनॅपल क्रश वापरून केक तयार केलेला आहे। पण कस्टमरची अशी डिमांड पहिल्यांदाच माझ्याजवळ आली की रिअल फ्रूट्स पाहिजेत आणि खूप सारे भरभरून पाहिजेत। मग मलाही असं वाटलं, अरे आपण कधी बनवलेलं नाही आहे, खूप छान असं आपण कस्टमरला केक तयार करून देऊयात। आणि बघा, लेअरिंगमध्ये मी खूप सारे फ्रूट्स वापरलेले आहेत। डाळिंब, ॲपल, मँगो, द्राक्ष, खूप सारे फ्रूट्स आहेत आणि कस्टमरचा रिव्ह्यू इतका छान होता, त्यांना खूपच हा केक आवडला। टेस्टी पण खूप होता आणि दिसायलाही खूप सुंदर। तुम्हाला पण कसा वाटला ना, तेही मला कमेंट करून नक्की सांगा। इथे बघा, लेअरिंगमध्ये मी थोडासा मिक्स फ्रूटचा क्रशसुद्धा वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपला केक खूपच स्वादिष्ट झालेला होता। 3 लेयर लावून घेतला, त्याला क्रम कोटिंग करून घेतली आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवून दिला। आता या केकची मी प्राईस किती घेणार आहे, तर नॉर्मल जे आपले फ्रूट्स केक असतात ना, तर त्याचे मी 700 रुपये घेते। पण हा रिअल फ्रूट केक होता, त्याच्यामुळे मी याचे 900 रुपये ते चार्ज केलेले आहेत। आणि याला आपल्याला फोटो प्रिंटसुद्धा वापरायची आहे, त्याचे 200 रुपये आणखी, म्हणजे मी हा केक 1100 रुपयांना सेल केला। आणि या केकसोबतच त्यांना कपकेकसुद्धा पाहिजे होते, तर ते सुद्धा मी बनवून दिलेले आहेत। तुम्ही शेवटी तेही बघू शकता। आता राहिला डेकोरेशनचा पार्ट, तर कस्टमरने फोटो पाठवलेला होता, त्याची प्रिंट काढून मला त्यावर लावायची होती। केकच्या कलर वगैरे बद्दल त्यांनी काही सांगितलं नव्हतं, तुम्हाला जसा पाहिजे तसा केक तयार करा। मग मी काय केलं, त्यांनी जी प्रिंट पाठवलेली होती ती शुगर प्रिंट काढून घेतली। बालवीर रिटर्नची शुगर प्रिंट होती, त्याच्यासाठी मला 200 रुपये लागले। आणि मग कलर कोणताही चालेल म्हणून मी ब्ल्यू आणि येलो कलर अशा प्रकारे लावून घेतला आणि त्याला ब्रशच्या मदतीने पॅटर्न देऊन घेतला। आता शुगर प्रिंट यावर मी लावून घेतली आणि टिश्यू पेपरच्या मदतीने त्याला सेट करून घेतली। आता वरच्या बाजूला डिझाईन करण्यासाठी स्टार नोझल वापरलेला आहे आणि दोन्ही कलरची क्रीम मी फिल करून घेतली आणि सुंदर अशी वेणीच्या आकाराची आपण इथे डिझाईन करून घेतलेली आहे। तुम्हाला कसा वाटला हा केक कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।